एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। हिम्मत बिस्वा सरमाई आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच पवन खेडा यांना अटक करण्याच्या प्रयत्नाविरोधात नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान संबंधित नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून व दहन करून संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रणित शेलार, कार्यालयीन अध्यक्ष संतोषी सुतार, ऐरोली विधानसभा अध्यक्ष भीमराव भोसले, बेलापूर विधानसभा अध्यक्ष तुकाराम कदम, इंटक अध्यक्ष महेश भणगे, कोकण सहप्रभारी विनोद पाटील, प्रभारी जमील इद्रिसी, सहप्रभारी कृष्णा तवले यांच्यासह जिल्हा व विधानसभा स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। कशा प्रकारे वाशिममध्ये आंदोलन करण्यात आलेलं, काय नेमकं आंदोलन? आसाम प्रदेशच्या प्रचारादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, जे आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत ते फक्त काँग्रेस पक्षाचेच नेते नसून संपूर्ण दलित समाजाचे सुद्धा नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे अपमानजनक शब्द वापरले गेलेत तो फक्त त्यांचाच अपमान नसून संपूर्ण दलित समाजाचा देखील अपमान आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। तसेच आमचे जे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांच्या विरोधात आसाम पोलीसला दिल्ली येथे पाठवण्यात आलं, ही असंविधानिक अटक करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात आज आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्की त्यांना शिवीगाळ कशा पद्धतीने, नक्की काय यांनी वक्तव्य केलं होतं आणि यांनी प्रचारादरम्यान आमच्या नेत्यांना पागल, या आवारा है असे घाणेरडे शब्द वापरलेत। हे सगळे असंविधानिक शब्द जर तुम्हाला मान्य आहेत तर मग तुम्ही आमच्यावर त्या पद्धतीने का कारवाई करता? मग आम्हाला पण ते करण्याची संधी द्या, आम्ही पण त्यांच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो, पण आम्ही तसं करत नाही। आम्ही संविधानाला घेऊन चालणारा पक्ष आमचा, आम्ही चांगल्या प्रकारे आमचं काम करतो आहे। पण जर यापुढे कोणी अशा प्रकारचं गैरप्रकार केला तर आम्ही माफ करणार नाही आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। काय सांगाल, युथ आघाडीबरोबर जिल्हा काँग्रेस पण मैदान उतरलेले या संदर्भात? युथ काँग्रेसला मदत करणं आमचं काम आहे। युथ काँग्रेस ज्या वेळेला स्ट्रॉंगली भूमिका घेईल त्यांना मदत करणं आमचं काम आहे। आणि खरोखरच तुम्ही जर पाहिलं तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला ते आरोग्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 150 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते BJPत गेले आणि त्या BJPमध्ये गेल्यानंतर जर ते काँग्रेसच्याबद्दल असे बोलत असतील, काँग्रेसच्या अध्यक्षांबद्दल असे बोलत असेल, काँग्रेसच्या युवा अध्यक्षांबद्दल असे बोलत असेल तर हे एकदम लाच्छनक पद आहे आणि त्याच्या विरोधात हे तर छोटं आंदोलन आहे, याच्यापेक्षाही मोठं आंदोलन होऊ शकतं। युवा शक्ती कमी नाही नवी मुंबईमध्ये। काय सांगा आजच्या युथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेला 52,000 कोटींचा भ्रष्टाचार उघड केला। त्यांचे फेक पासपोर्ट हे मीडियाच्या समोर विथ प्रूफ्स उघड केले। त्याचे हेमंत बिस्वा यांना एवढं दुःख झालं की त्यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरती टीका टिप्पणी करताना शब्दाचं भान ठेवलेलं नाही आणि या व्यतिरिक्त असंवैधानिक पद्धतीनं पवन खेराजींच्या घरी दिल्लीमध्ये पोलीस पाठवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी देशातल्या लोकशाहीला चिरडू पाहत आहे आणि देशातल्या लोकशाहीचा खून करण्याचं काम भारतीय लोकशाही करत आहे। तर आम्ही राहुल गांधींचे सर्व शिपाई आणि भारतीय युवक काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या विरोधामध्ये रस्त्यावरती तीव्र आंदोलन करत आहोत। हेमंत बिस्वा शर्मा यांना माझं सांगणं आहे, जर इथून पुढं तुम्ही तुमच्या जिभेवरती आवर घातला नाही तर युवक काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ठिकठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही। विजय, काय सांगाल आजच्या या आंदोलनानिमित्ताने? हेमंत बिस्वानी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आणि अतिशय असंवैधानिक आहे। आम्हाला शिवराळ शिव्या देता येतात, परंतु ती आमच्या काँग्रेस पक्षाची संस्कृती नाही आणि म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। नाहीतर आम्ही काय एकदा पेटल्यावर काय भारतीय जनता पार्टीचा भुगा करून टाकू, एवढे काँग्रेसमध्ये ताकद आहे। त्यांना वाटत असेल काँग्रेस संपली म्हणणारे संपले, काँग्रेस नाही संपली, ही काँग्रेस आहे आणि ही कधीच संपणार नाही। यांच्या या अशा वागण्यानं जे सगळे चोर त्यांनी आज घेतलेले आहेत त्यांच्या पक्षात ते कधी ना कधी एक दिवस प्याला त्या बाहेर पाणी पडणार आहे आणि त्यांचं
सगळं सपाट होणार आहे. काय सांगा आजचं हे आंदोलन? जे बी जे पीचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक प्रकारे जनतेची लूट केलेली आहे. आसामचा जनतेचा पैसा लुटलेला आहे. या लुटलेल्या पैशातून त्यांनी दुबईला घरं बांधली, अमेरिकेमध्ये हॉटेलं बांधली. याचा जेव्हा पर्दाफाश केला तेव्हा आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेराजी यांच्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरावर गेल्यानंतर त्यांचे कम्प्युटर जप्त केले. आम्ही सर्वजण हे राहुल गांधी यांचे गब्बर शेर आहोत. यांना घाबरणारे नाहीत. आम्ही जे चोर असतात ते घाबरतात, जे सत्य आणि देशाच्या संघर्ष करतात ते घाबरत नसतात. त्यामुळे आम्ही यापुढे संघर्ष करत नाही, असा संघर्ष करत आहोत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.